नमस्कार, मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडिकोस. बघा, 25 तारखेला तुमची सीएचओ ची एक्झाम आहे आणि या सीएचओच्या एक्झामसाठी माझ्याकडून किंवा माझ्या विथ मेडिकोसच्या फॅमिलीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. तुमचा पेपर तुम्ही कॉन्फिडन्सली सॉल्व्ह करा. बघा, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण की मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतोय. या जो माझी एक्झाम झाली होती सीएचओ ची 2023 मध्ये, त्यामध्ये मी काय काय चुका केल्या आणि तुम्ही काय चुका नाही करायला पाहिजेत, मी तुम्हाला हे एक्सपिरियन्स शेअर करतोय. बघा, 2023 ला मी एक्झाम दिली. आता एक्झाम दिली तर ज्यावेळेस माझ्या हातामध्ये पेपर आला त्यावेळेस मला खूप इझी वाटला तो. अरे बापरे, एवढा इझी पेपर, मी तर असाच सॉल्व्ह करेल, मी असाच सॉल्व्ह करेल. आणि मी तसंच केलं. ठीक आहे. जवळजवळ मी अर्ध्या घंट्यामध्ये माझा पेपर सॉल्व्ह केला. माझा मित्र होता माझ्या मागे, आदित्य बसून, आणि त्याला आपण थोडं, आणि पेपरमध्ये मी डिस्कस करत होतो की बाबा हे असं, हे तसं, हे तसं. आणि टीचर येऊन रागवायचे, परंतु मी त्यांना सिरियसली नाही घ्यायचो, कारण की मला सिरियसली एक्झाम द्यायचीच नव्हती, कारण माझं मेन गोलच सीएचओ होतं. परंतु जसा रिझल्ट आला आणि माझा जवळजवळ आय थिंक 86 की 88 मार्क्स आले आणि माझा नंबर लागला नाही त्या एक्झाम मध्ये. ती पहिली एक्झाम होती की त्या एक्झामचा रिझल्ट आल्यावर मी रडलो. का? कारण की माझ्या सिली मिस्टेक होत्या आणि त्यावेळेस मला रिअलाइज झालं की बाबा, कुठलीही एक्झाम असो ही छोटी किंवा मोठी नसते. ठीक आहे. माझे मित्र लागले, आदित्य लागला, महेंद्र लागला, असे जे माझे मित्र होते ते मोस्ट ऑफ दी जण लागले होते आणि माझा फर्स्ट राऊंड मध्ये नंबरच नाही आला. 92 वर आय थिंक कट ऑफ गेला होता. 19 किंवा 92 वर आय थिंक, मला गेस नाही करता येत आहे. परंतु दोन रँक होत्या, एक तर 90 मार्क्स असेल किंवा 92 मार्क्स असेल, या दोन रेंजमध्ये गेलेलं होतं. आणि तिथं पहिला राऊंड लागलेला होता आणि मला 88 की 86 मार्क्स होते, तर माझा फर्स्ट राऊंड मध्ये नंबरच नाही लागला. माझ्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू आले, कारण की त्यांची प्लॅनिंग चालू झाली होती की मला इथं जायचं आहे, मला तिथं जायचं आहे, मी ते सीएचओ सेंटर घेणार. माझं कुठलं दाळच नाही पकडे, कारण की मी खूप अभ्यास केला. अभ्यास तर केला, परंतु जो फेज होता ना एक्झामचा, तो माझा खराब होता. कारण की मी जो पेपर सॉल्व्ह करण्याची टेक्निक आहे ते चुकीची यूज केली. कारण की बघा, आता मी काय चुका केल्या आणि ते चुका तुम्ही कुठल्या टाळायला पाहिजेत. तर बघा, सर्वात आधी जसा पेपर येतो ना, तो पेपर हा जेवढा इझी असेल तेवढा ट्रिकी असेल. जर तुम्हाला पेपर दिसला की बाबा खूप जास्त इझी आहे, तर तुमचे सर्वात जास्त क्वेश्चन चुकण्याचे चान्सेस तिथेच असतात. आपण काय करतो, क्वेश्चन वाचतो फास्ट, आता सिंगल लाईनर क्वेश्चन आहे, फास्ट वाटला सॉल्व्ह केला, फास्ट वाटला सॉल्व्ह केला, फास्ट वाटला सॉल्व्ह केला. परंतु इथंच तर चुकता. जर का तुमचा तिथं जर का एक्सेप्शन वाला क्वेश्चन असेल, तर बघा, एकदम सोपी क्वेश्चन येत असेल आणि तुम्हाला एकदम टाइम कन्झ्युमिंग होत नसेल तुम्हाला आणि एकदम इझिली सॉल्व्ह होत असेल, तर मी तुम्हाला सांगतोय, एक क्वेश्चन दोन वेळा वाचा. ठीक आहे. जास्तीत जास्त 30 सेकंद तुम्हाला लागलेच पाहिजेत क्वेश्चन वाचायला. जर एक वेळा वाचत असाल तुम्ही 15 सेकंड मध्ये, तर पुन्हा एक वेळ वाचा. जर एक्सेप्शनचं असेल तर तिथं हायलाईट करा किंवा मेन्शन करून ठेवा की बाबा हे एक्सेप्शनचं आहे, तर आपल्याला एक्सेप्शनचं आन्सर बरोबर द्यायचं आहे. त्याच्यानंतर जर क्वेश्चन पेअरवाला असेल तर पेअर लिहून बघा. बघा, एक आहे, एकचा आन्सर ए आहे, दोन आहे, दोनचा आन्सर सी आहे, तीन आहे, तीनचं ऑप्शन डी आहे, असं लिहून ठेवा. त्यानंतरच तुम्ही अप्लाय करा की बाबा आपला आन्सर कुठलं करेक्ट करायचं आहे. ते झालं. त्याच्यानंतर बघा, ज्यावेळेस आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतोय ना, क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना जे पण क्वेश्चन आपल्याला येत नाही त्यावेळेस कुठं खेळायचं, ऑप्शन मध्ये खेळायचं. ऑप्शन मध्ये कसं खेळायचं, बघा, 4 ऑप्शन दिलेले राहतात. आता आपण अभ्यास केला आहे ना, तर आपल्याला समजून पडते की नाही, ए बी सी डी, त्यामधलं ए ऑप्शन नाही, बी ऑप्शन नाही, सी आणि डी पैकी मला कळत नाही, 50-50 मध्ये खेळा. जर तुम्हाला इलिमिनेट करता येत असतील तीन, तर इलिमिनेट करा. असे तुम्ही आन्सर सॉल्व्ह करा. ठीक आहे. आता मी माझ्यावर येतो की बाबा माझ्या कुठं कुठं चुका झाला. मला सिली क्वेश्चन वाचला, पेपर वाटला आणि मी इझी सॉल्व्ह केला. एक्सेप्शनचे क्वेश्चन मी चुकवले. त्याच्यानंतर मी जो एक पेअरचा क्वेश्चन आलेला होता तो चुकवला. त्याच्यानंतर मी काय केलंय की विचार न करता, ठीक आहे, सोपी आहे, ठीक आहे, फॉलिक ऍसिडचा क्वेश्चन चुकवला होता मी. असे माझे क्वेश्चन चुकलेले होते. तर ज्यावेळेस पण तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह कराल जाल, त्यावेळेस तो तुमचा माइंड सेटअप आहे तो स्टेबल ठेवा. जर का तुम्ही कॉन्फिडन्सली पेपर सॉल्व्ह कराल, आता कधी कधी काय होतं की बस तुम्हाला पेपर सॉल्व्ह, उद्या 25 तारीख आहे, 25 तारखेला मला पेपर सॉल्व्ह करायला जायचं आणि 23 तारखेला मी न्यूमेरिकल किंवा वन लाईनर क्वेश्चन वाचून घेईल, हे वाचतो ते वाचतो, मला आठवतच नाही. किंवा मित्रासोबत डिस्कस केला, तो विचारेल तुला की बाबा याचा आन्सर काय आहे, तर मला आठवतच नाही, आता कसं करायचं, फुल डिप्रेशन मध्ये भाऊ. ठीक आहे. मग अशा वेळेस काय करायचं, बघा, मी तुम्हाला फुल सजेशन देतोय की पहिल्या दिवशी जर तुमच्या 25 तारखेला पेपर आहे तर 24 तारखेला
सायंकाळी 6 वाजेपर्यंत अभ्यास करा. 6 नंतर पूर्ण रिलॅक्स राहा. काहीच विचार नाही करायचा एक्झामचा. काय क्वेश्चन येणार, कुठून येणार, कसा येणार, एक्झामिनर काय टाकणार आहे, 5 क्वेश्चन येणार आहे का, त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे का, नॉर्मलायझेशन होणार तर कसं होणार, नॉर्मलायझेशन म्हणजे काय, टेक्निकलचा हा क्वेश्चन येईल का, नॉन टेक्निकलचा तो क्वेश्चन येईल का, जीकेचा क्वेश्चन. कशाला विचार करताय, नको विचार करू. जे होईल ते होईल. आता काय तू 2-3 घंट्यात काय वाचणार आहेस, काही वाचलं जात नाही. फक्त आपला जो मेंटल स्टॅबिलिटी आहे ना ते डिस्टर्ब होते. जो लास्ट काही वेळ असतो ना त्या फक्त मेंटल स्टेबिलिटी डिस्टर्ब होते. जेवढं वाचलं ना तेवढं सोडून दे. आणि ज्यावेळेस तू एक्झामला जाशील ना, बस 6 वाजतापासून तर सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा सकाळी 7 वाजता पेपर असेल तर बस तुमचा माइंड सेट कर असा करा की तुम्ही कोणासोबत डिस्कस करू नका. ठीक आहे. जर तुम्ही डिस्कस केलं नाही तर तुमचा कॉन्फिडन्स तो बूस्ट झालेला असतो तो लो होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं की तुम्हाला जसं एक्झामला जात आहे तसा तुम्ही कॉन्फिडन्स ठेवायचा नाही. मी काय तर मी DMER साठी प्रिपेअर करतोय, मी नॉर्सेस साठी प्रिपेअर करतोय. इथं CHO एक्झाम आहे. ही CHO एक्झाम आहे म्हणजे मी याला लाईटली घेणार नाही, परंतु माझी स्टॅबिलिटी आहे, माझी जे पॉवर आहे ते मी पूर्ण इथं युटिलाइज करेल आणि मी जास्तीत जास्त मार्क्स आणण्याचा प्रयत्न करेल. बघा, जर तुम्ही इथं 92+ मार्क्स घेत असाल तर तुमची डाळ इथं पकणार, नाहीतर तुमचे जे चान्सेस आहेत डाळ पकण्याचे ते खूप कमी आहेत. जसे माझे 88 वर डाळ पकली नाही तर तुमची 90 वर यावेळेस पकेल का? प्रश्न आहे ना. 2023 मध्ये जर 88 मार्क्सवर माझा नंबर लागत नाहीये, सेकंड या थर्ड जे लिस्ट मध्ये लागत आहे, तर यावेळेस 88 मार्क्सवर लागेल का? तर मोस्ट ऑफ दी चान्सेस राहतात नाही. कॉम्पिटिशन वाढली आहे, अभ्यास करण्याची जे प्रवृत्ती आहे लोकांची वाढलेली आहे, अवेअरनेस वाढलेला आहे. या गोष्टीमुळे जे तुम्हाला मार्क्स आहेत ते 90+ घ्यायचे आहेत. तर त्यासाठी तुम्हाला मी माइंडसेट सांगतोय की नाही, माझं होणार म्हणजे होणार, हा कॉन्फिडन्स ठेव ना. आणि ज्यावेळेस तुझ्या समोर क्वेश्चन येत आहे त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुला आठवते. हा जर का कॉन्फिडन्स तू ठेवला तर ठीक आहे. तुला पहिला क्वेश्चन येत नाहीये ना तर तिथे जास्त वेळ घालवू नको, जास्त विचार करू नको. बस तू सोडून दे तो क्वेश्चन. तू फक्त आठवणीत ठेव की बाबा माझा हा क्वेश्चन सुटलेला होता, तो क्वेश्चन सोड आणि सेकंड ऑप्शन कडे पहा. जर का तुझे 10-15 मिनिट पहिले स्टार्ट चांगला गेला ना तर तुझा जो बाकीचे 120 मिनिट आहेत ते 100% चांगले जातील म्हणजे जातील. टेक्निक राहते एक्झामची. जर तुम्ही पहिलेच जर का डिमोटिवेट होत असाल एक्झाम द्यायला तर तुमचा पेपर खराब जातोय. आणि जर का तुम्ही स्टार्टिंगलाच तुम्ही मोटिवेट राहत असाल की नाही मला हे करायचंच आहे, हे खूप इझी पेपर आहे आणि मी सॉल्व्ह करेल, तर तुमचा पेपर छान जातोय. तर बघा, ज्या सिली मिस्टेक आहेत त्या अवॉइड करा आणि जिथं न्यूमेरिकल आहे तिथं गेस करा आणि विचार करण्याची शक्ती वळवा, तिथं ऑटोमॅटिक वाढते. जर का तुम्ही विचार स्ट्रॉंगली करून जात असाल तर झोप प्रॉपर घ्या, प्रॉपर झोप घेत असताल आणि जर का एक्झामला जात असाल तर त्याचं पण बेनिफिशियल खूप जास्त राहते. आणि असेच जर का तुम्ही पॉझिटिव्ह वेने जाल असं एक्झामसाठी आणि त्या एक्झाम सेंटरमध्ये जर का तुम्ही पॉझिटिव्ह राहत असाल तर तुमचा जो रिझल्ट आहे तो 100% चांगला येणार आहे. बघा, आता तुमच्याकडे 2-3 दिवस राहिले. जे मी टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड केले होते ते PYQ प्रोव्हाइड केलेले होते आणि या PYQ मधलेच क्वेश्चन येणार आहेत, मी 100% तुम्हाला सांगतोय. बस तुमचे काय 10 ते 20% वेगळे येणार आहेत किंवा या कन्सेप्टवर येणार आहेत. मी तुम्हाला लिहून देतो. काही क्वेश्चन चुकलेले होते ते दुसऱ्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला उद्याला मिळून जातील. मी तुम्हाला शुअरिटी देतो की कुठलाही क्वेश्चन या टेस्ट सिरीज मध्ये चुकलेला नाही आहे. ठीक आहे. आणि जर का तुम्ही हे टेस्ट सिरीज जर का युटिलाइज करत असाल आणि इथले क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल आणि इथले कन्सेप्ट युटिलाइज करत असाल तर तुमचा 100% रिझल्ट येणार म्हणजे येणार. आणि सर्वांसाठी पुन्हा मी एक वेळ ऑल द बेस्ट म्हणतोय. कुठलीही एक्झाम छोटी मोठी नसते. रिझल्ट आल्यानंतर गिल्ट होण्याआधी, एक्झामच्या आधीच तुम्ही चांगला पेपर सॉल्व्ह करा आणि 100% द्या. तुमचं ड्रीम जरी वेगळं असलं, तुम्हाला जरी वेगळं करायचं असेल, नॉर्सेट करायचं असेल, DHS करायचं असेल, DMR करायचं असेल आणि CHO करायचं नसेल, तरीही तुम्ही जी एक्झाम आहे ती एकदम छान प्रकारे द्या. कारण की इथं तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होते रिझल्ट चांगला आला तर. बस मी तुम्हाला तेच सांगतोय. पुन्हा एकदा तुम्हाला व तुमच्या कॉन्फिडन्सला ऑल द बेस्ट. छान पेपर सॉल्व्ह करा आणि रिझल्ट आणा आणि आम्हाला कमेंट करा की सर आमचा पेपर छान गेला, एवढे एवढे रिझल्ट आलाय आमचा. ठीक आहे, धन्यवाद.